स्नायूंवर ताण द्यायचा, मसल लॉस होत गेले. वजनाचा फारसा इश्यू नव्हता सर, तरी पण माझं हाईट पेक्षा एक 6 kg वजन जास्त होतं. 6 म्हणजे पण संध्याकाळी मला इव्हन बोर्ड पेपरला मुलं जाताना सुद्धा मला आज रात्री त्यांनी पायाला मॉलिश करणं भागच असायचं. तरच मी झोपू शकत होतो. म्हणजे असं हे सगळं सुरू होतं. पण गेले 2.5 वर्ष झालं माझ्या शरीराला पायाला कोणी मुलांनी हात लावलेला नाही, मॉलिश नाही केलंय. आणि माझं सगळं छान चाललंय आता. आणि ही जर्नी कशी झाली ते पण मी सांगणार आहे सर. सो सगळेजण पाहू शकतात. सरांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत असताना लास्ट एक सरांनी सांगितलं की माझं वजन जास्त काय असं वाढलेलं नव्हतं. काही जण कसे असतात की खूपच म्हणजे हेवी वजन वाढलंय 20 kg 30 kg आणि त्याच्यामुळे त्यांना हेल्थ चॅलेंजेस इश्यूज येतात. सो सरांचं वजन फक्त एक 6 kg वाढलेलं होतं, जे की नॉर्मल वेट गेन म्हणता येत. परंतु त्याच्याबरोबर सरांची जी दररोजचं बिझी शेड्यूल होतं सरांनी सांगितलं की मला शिस्त होती, पण कुठे होती? शाळेमध्ये होती. शाळेच्या बाहेर आल्याच्या नंतर माझ्या खानपान, माझी लाईफस्टाईल आणि स्ट्रेस इतका वाढलेला होता की मला ती शिस्त मी स्वतःसाठी अंगीकारत नव्हतो. सो सरांनी जे स्वतःच्या हेल्थ चॅलेंजेस स्वतः जे सांगितले, तर याच्यासाठी तुम्हाला वजन वाढलेलंच पाहिजे याच्यातली गोष्ट नाही. तुम्ही सोशली लोकांबरोबर किती इन्व्हॉल्व्ह होऊ शकतायत आणि काय तुम्ही स्ट्रेस लेवल मधून जातायत याच्यावरती पाहतायत. आणि आज 21 महिने झालं सर तुम्ही या फॅमिली बरोबर जॉईन आहेत, बरोबर सर? येस सर. सो 21 महिन्यामध्ये सरांच्या लाईफ मध्ये या ठिकाणी पाहू शकतात की तुम्ही काय चेंजेस झालेला आहे. येस येस सर, आता आमच्या समोर या ठिकाणी तुमचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी शेअर होतोय सर. या ठिकाणी पाहतोय आम्ही की बिफोर आणि आफ्टर मध्ये वेट फक्त एक तुमचा 5 ते 6 kg वेट डिफरन्स आहे. परंतु जे तुमच्या या ठिकाणी पाहता येईल की तुम्हाला म्हणजे तुम्ही जे स्वतः जे आज सांगितलं की मला आज खूप भारी वाटते, फील करतोय आतून, एक एनर्जी फील करतोय आणि जो पॉझिटिव्हनेस आहे तुमच्या बोलण्यामध्ये, तो पॉझिटिव्हनेस आहे. याविषयी काय सांगायचं? अगदी खरं आहे सर. सर माझा जो कॉन्फिडन्स लेवल होता ना, तो मला किंवा माझं जे नॉलेज होतं ते प्रेझेंट करण्यासाठी मला रॉयलनं खूप सारं दिलं. आणि मला माहित नव्हतं हे वेलनेसमध्ये शिकता येतं किंवा आपल्याकडे घडून जातं. म्हणजे हॅपी हार्मोन जे बॉडीमध्ये असतात ना, ते नक्की सिक्रेट होतात. हे मला इथे लाईफस्टाईल बदलल्यानंतर, रॉयल वेलनेसमध्ये आल्यानंतर शिकायला मिळालं. तर माझं जे वजन 72 सुरुवातीला दिसतं आहे, माझ्या चेहऱ्यावरची वगैरे जे फॅट किंवा काळवंडलेला चेहरा दिसतो, तर मी अगदी 62 पर्यंत माझं वजन आणलं होतं. म्हणजे आयडियलला मला 66-67 हेच वजन हवंय. पण मी त्यापेक्षा सुद्धा बिलो वेट आलो होतो. आणि त्यानंतर सर ते आपल्याला 67 दिसत आहे, ते 4 ते 5 kg जवळपास मी माझे मसल्स गेन केलेले आहेत सर. आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स असतात ते फक्त ट्रायसेप, बायसेप अशा प्रकारचे मसल्स नसून तर ते इव्हन तुमचे इंटेस्टाईनचे असतील, स्टमकचे मसल असतील, लिव्हर रिलेटेड असतील, स्मूथ मसल्स असतील. तर अशा प्रकारचे सगळे मी मसल्स गेन केलेत. म्हणजे माझा फॅट लॉस केला आणि त्यामुळे माझी हेल्थ इतकी इम्प्रूव्ह होत गेली. माझा जो मेटाबॉलिझम आहे तो प्रॉपर चालतो आहे. सर मी ज्या वेळेला या कॉलवरती आलो त्यावेळेला मी 48चा होतो. पण माझं शरीरातील पेशींचं वय जे असतं, कॅलेंडर एज हे माझं 48 होतं, पण पेशींचं वय 53 होतं. पण आता ज्या वेळेला मी आज 50ला चाललो आहे, 50ला, तर आता मी शरीराच्या वयाने पेशींचं वय माझं 45 आहे सर. त्यामुळे ते सगळेजण लक्षात घ्या की हे सर जे सांगतात, कारण की ज्यांचा कॅरेक्टर स्कॅन रिपोर्ट निघालेला नाही तर त्यांना या गोष्टी समजणार नाहीत. तर सर्वांसाठी आपलं कॅलेंडर एज म्हणजे आपलं एज, ऍक्च्युअल एज, बायोलॉजिकल एज वेगळं आहे, तुमचं शो होणारं तुमचं एज वेगळं असतं. असतात तुम्ही 25 ते, दिसता 35 किंवा काही काही व्यक्ती असतात 50 परंतु दिसतात ते 35. तर ह्या जो डिफरन्स जे जाणवतो ना, तर हे असतं की तुम्ही किती फिट आहेत किंवा कशा पद्धतीने तुमचे पेशी कशा आहेत. तर हे ज्यावेळेस चेक केलं गेलं तर सरांनी सांगितलं की ज्यावेळेस ते 48 वर्षाचे होते तर त्यावेळेस ते त्यांचं एज 53 शो करत होतं मशीनवरती, कॅरेडा स्कॅनवरती. आणि आज ते 50च्या घरात चाललेत 2 वर्षानंतर. तर ते 50च्या घरात चाललेले असताना त्यांचं एज हे 45 दिसतंय. आणि सर खरंच आम्ही जी एनर्जी आज अनुभवली ना, ती खरंच तशाच लेवलची होती. खूप म्हणजे पॉझिटिव्हनेस तुमच्या बोलण्यामधूनच या ठिकाणी आम्हाला मिळतो. तर सर आज तुम्ही सांगतायत की म्हणजे लोकांना सांगण्याची गरज नाही, मशीन तुम्हाला सांगते, बरोबर आहे? एक्झॅक्टली. आणि मशीन सर तुम्हाला येस, इनर फील जो येतो आपल्याला, म्हणजे आउटर लुक पेक्षा एक्झॅक्टली वेलनेस मध्ये काय आहे किंवा रॉयल वेलनेस मध्ये, म्हणजे ही माझी वेलनेस आहे रॉयल वेलनेस सेंटर. त्या वेलनेसनी मला काय दिलं सर, ऍक्च्युली आपण काय इनपुट करतो त्याच्यावर प्रोसेस करतो आणि आउटपुट मिळतात. आणि हेच हे माझं उदाहरण आहे. मी काय इनपुट करत होतो आणि इथे आल्यानंतर काय केलं आणि कशा प्रकारे प्रोसेस केलं, ज्यामध्ये माझा वर्कआउट होता किंवा
स्वेटिंग क्लास असतो माझा सकाळी 1 तास मी स्वतःसाठी देतो आणि रॉयल सोबत व्यायाम करतो आणि डिटॉक्स करतो बॉडीला. पण डिटॉक्स केल्यानंतर त्याच बॉडीला न्यूट्रिशनल नीड असते, जे सोल्युबल न्यूट्रिएंट्स असतात बॉडीला गरजेचे, ते आपण या शेकमध्ये देतो. तर मी ऑल टाइप्स ऑफ हर्बलाइफचे टार्गेटेड न्यूट्रिशन्स ट्राय केले आणि इव्हन हे फक्त माझं राहिलं असेल वुमन चॉईस किंवा वुमन हेल्थ रिलेटेड आणि नॉट निडेड की मेल फॅक्टर सुद्धा गरज नाही पडला. बाकीचे मी सगळे ट्राय केलेले आहेत. इव्हन दो ऑक्युलर डिफेन्स सुद्धा आयज हेल्थसाठी. तर मला एक गोष्ट अजून शेअर करायची आहे. मी आपल्या ग्रुपवरती तो एक माझा फोटो